हा आता रेकॉर्डिंग झालं आज. हा झालं. आज होते. हम्म. आत्मवंदन मॅम. Yes. आठवण मॅम. आत्मवंदन. आज होतंय रेकॉर्डिंग. आज recording. सुरुवात करायला हरकत नाही. दोन तर हो हो चालेल. ताई आत्मवंदन आत्मवंदन सर्व मास्टर्सना. आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम होय. धन्यवाद धन्यवाद ब्रह्मांडीय शक्तीला. ज्या ब्रह्मांडीय शक्तीमुळे आपण आजचा दिवस खूप सुंदर दिवस आपल्याला मिळालाय, त्यासाठी त्या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. धन्यवाद माझ्या आई वडिलांना, ज्यांच्यामुळे मी हे जग बघू शकले, ज्यांच्यामुळे मी आज ग्रॅटिट्यूड लिहू शकते. धन्यवाद तुम्हा सर्व मास्टर्सना. तुमच्या एनर्जीमुळे आपण सर्व मिळून ग्रॅटिट्यूड लिहू शकतोय. धन्यवाद आपल्या सोल फॅमिलीला, आपल्या फॅमिलीला, नातेवाईकांना, मित्रमंडळींना, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुखकर झालंय. धन्यवाद या टेक्नॉलॉजीला, ज्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो. धन्यवाद त्या ब्रह्मांडीय शक्तीला, जिच्यामुळे आपल्याला वेळ आणि जागा मिळाली आहे, दिवस मिळाला, आयुष्य मिळालं. थँक्यू 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 सो मच. तर आजचा आपला जो विषय आहे तो आपण लिहायला सुरुवात करूयात. काल मी ऑडिओ क्लिप टाकली होती. ऍक्च्युली सर्वप्रथम गोपाल सरांचे, तारी सरांचे मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला सजेस्ट केलं की ताई आपण आधी थोडा विषय टाकला तर आपल्याला लिहायला ना सुचेल लवकर, म्हणजे आपण फास्ट लिहू. बरोबर. तर सरांनी सांगितलं, मला पण ते खूप पटलं. मी म्हटलं की चला टाकूयात आपण. सर मी आजपासून सुरू करते. तर आज आपल्याला अशा व्यक्तीबद्दल लिहायचं आहे की जी आपल्या खूप जवळची व्यक्ती आहे, जिला आपण सगळे चांगले वाईट आपल्या आयुष्यात जे काही घडतं, बारीक सारीक सेलिब्रेशनची गोष्ट असू दे किंवा काही चॅलेंज येऊ दे, ते सगळं सगळं आपण ज्या व्यक्तीला सांगतो त्या व्यक्तीसाठी आपण आज धन्यवाद लिहायचे आहेत. मग ती व्यक्ती आपली मित्र असू शकते, मैत्रीण असू शकते, आई असू शकते, वडील असू शकतात, बहीण असू शकते, भाऊ असू शकतो, इव्हन जे इथं आहेत त्यांचे नातवंडांपैकी नातू असू शकतो, नात असू शकते, कोणीही असू शकतं. त्याच्यात कुठलंही कंडिशन नाही आहे की मैत्रीणच असली पाहिजे, मित्रच असलं पाहिजे. कोणीही असू शकते ती व्यक्ती, शेजारी असू शकतात, कोणीही असू शकतं. तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला आज धन्यवाद द्यायचे आहेत, ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत, की ज्यांच्यामुळे आपण आपलं मन रिकामं करू शकतो, आपण आपले विचार मांडू शकतो त्यांच्यासमोर. त्यांच्याकडून आपल्याला काही सजेशन्स मिळतात किंवा उपाय सांगितले जातात, सोल्युशन सांगितले जातात. त्या व्यक्तीसाठी आज आपल्याला धन्यवाद लिहायचा आहे. मग कदाचित तुमच्याकडे त्या व्यक्तीचा फोटो असेल तर फोटो समोर ठेवून तुम्ही लिहू शकता, जेणेकरून तो फोटो बघून कुठल्या तरी कार्यक्रमातला असू शकतो किंवा कुठल्या तरी ठिकाणाचा असू शकतो जिथे तुम्ही त्या व्यक्तीबरोबर गेला असाल आणि तिथल्या फिलिंग्स, की तिथं तुम्ही काय काय त्याच्यासोबत बोललात, असे तुमच्याकडे फोटो पण असू शकतात, जर तुम्हाला आठवतच नसेल की काय लिहायचंय तर. नाहीतर आपण असंही आता आपल्याला सवय झाली आहे, खूप छान लिहायला आपण लागले सगळेजण. तर थँक्यू सो मच सगळ्यांचे. तर आपण रोजचा विषय जो काही घेतो ते 100 ग्रॅटिट्यूड 100 पेक्षा जास्त केलं तर उत्तमच आहे. ते पूर्ण करायचे ज्या त्या दिवशी. आणि आपल्या आजच्या दिवशी आपण सुरुवात करूया नवीन विषयाला. आपलं जीवलग, ज्याला आपण जीवलग म्हणू, कोणी असेल ते. अमृता, एक विचारायचं होतं. हा बोला. मैत्रिणी बरोबर लिहू शकतात का मैत्रिणीसाठी? हो हो हो, कोणीही असू शकतं, ते लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. ज्या मॅम, व्यक्तीला एक तुम्ही एक सगळं काही सांगू शकत असाल, जेणेकरून आपल्या लाईफ पार्टनरला म्हणजे जोडीदाराला पण जी गोष्ट सांगू शकत नसाल, आई वडिलांना पण ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही, अशी एखादी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी असतं. काका असतात, काकी असतात, कोणी असतं, मामा मामी कोणी असू शकतं. तर त्या व्यक्तीसाठी लिहायचंय. तुम्ही त्या व्यक्तीला ज्या नावाने हाक मारता त्या नावानेच तुम्ही तिथं लिहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फिलिंग्स तसे येतील, जसं की आपण त्यांच्यासोबत बोलतोय प्रत्यक्षात की मॅम, हे थँक्यू एकपेक्षा जास्त तुमच्यामुळे. हा बोला. एकपेक्षा जास्त लोक असले तरी चालतील का? शक्यतो एक व्यक्ती बघा,
जेणेकरून लिहायला कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅटिट्यूड आपण जे म्हणतो ना, लिहायला सोपं पडलं. ठीक आहे. मी माझी एक मैत्रीण आहे तिच्यासाठी लिहिते, तर मला जे सुचतंय त्याप्रमाणे मी सांगेन तुम्हाला वाक्य. तुम्हाला जसे सुचतात ती तुम्ही तुमचे पण लिहिले तर चालतील. ठीक आहे. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत असते. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी माझ्यासाठी काहीही करायला तयार असते. तत्पर असते. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी मला तिच्या आयुष्यातला कोणताही वेळ देऊ शकते. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी माझ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदर सेलिब्रेट करते. माझ्यासोबत सेलिब्रेट करते. ज्या काही माझ्या अचिव्हमेंट्स आहेत छोट्या छोट्या, तर त्याही ती खूप सुंदर पद्धतीने माझ्यासोबत सेलिब्रेट करते, एन्जॉय करते. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, ज्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगू शकते, ज्यामुळे माझं मन खूप हलकं होतं. तिच्यासोबत बोलल्याने मला खूप छान वाटतं. त्यासाठी तिचे धन्यवाद. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी माझ्या प्रत्येक चॅलेंजमध्ये मला योग्य तो सल्ला, योग्य ते मार्गदर्शन करते. आणि केले आहे आतापर्यंत जेवढे काही चॅलेंजेस आले, त्या प्रत्येक चॅलेंजमध्ये तिने मला खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण वाटून घेतल्याबद्दल. असे काही प्रसंग असतील जे की झाले असतील आणि त्याबद्दल तुम्ही कधी थँक्यू म्हटलं नसेल तिला, किंवा जे कोणी असेल त्या व्यक्तीला, तर त्या प्रसंगात तुम्हाला काय फील झालं त्या व्यक्तीमुळे, तेही तुम्ही लिहू शकता. बऱ्याच पर्सनल गोष्टी असतात ज्या की लिहायला वेळ कमी पडतो. जे काही आठवतं ते सगळे ग्रॅटिट्यूड लिहायचे, छोटे मोठे जे काही आठवेल ते.
धन्यवाद माझ्या मैत्रिणीला. माझ्या कठीण प्रसंगात नेहमी जिने मला खंबीर पाठबळ दिलं, साथ दिली त्यासाठी. प्रोत्साहन दिलं त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या मैत्रिणीसाठी जिने माझ्या प्रत्येक वाढदिवसासाठी मला ज्या गोष्टी आवडतात त्या गिफ्ट म्हणून दिल्या अनपेक्षितपणे. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला तिने दिलेल्या प्रत्येक ट्रीटसाठी किंवा कॉफी वगैरे जे काही आहे खायला वगैरे घेऊन गेले असेल. मॅडम आता काय म्हटलं तिने दिल्या प्रत्येक. काय म्हटलं? मॅडम हा बोला. तुम्ही काय म्हटलं मॅडम? तिने दिल्या प्रत्येक ट्रीट ट्रीट म्हणजे काहीतरी मेजवानी म्हणजे ट्रिप साठी. ट्रीट म्हणजे काही खायला घेऊन गेली असेल, कॉफी प्यायला घेऊन गेली असेल त्यासाठी. ट्रीट TREAT अच्छा. ट्रीट. अच्छा अच्छा. मराठीमध्ये मेजवानीसाठी लिहू शकतो. अच्छा धन्यवाद. येस, इवन तुम्ही सांगितल्यामुळे हेही आठवलं की हो. ट्रिपला पण आपल्या सोबत आली असेल ज्याच्यामुळे आपला आनंद द्विगुणित झाला असेल तर तेही लिहू शकता. हं. हो. काही नवीन गोष्टी आपल्याला त्या व्यक्तीमुळे कळाल्या असतील तर त्याबद्दल लिहू शकता. तिने दिल्या मार्गदर्शनासाठी. हो, ऍक्च्युली झालंय ते, तरी लिहू शकता तुम्ही आता. येस, अजून कोणाला काही वाक्य आठवतंय जे की सगळ्यांसाठी उपयोगी पडू शकेल असं, किंवा जे काही तुम्ही लिहिलं असेल. ती माझा सर्व बाबतीत आदर्श आहे. हो,
येस. एक लिहू शकते मॅम मी की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने अशा वेळेस माझी साथ दिली ज्यावेळेस माझ्यासोबत कोणीही नव्हतं. येस. बघा ती म्हणजे मैत्रीण असेल किंवा कोणी व्यक्ती असेल तर तिच्या घरातलेही आपल्या तेवढेच जवळचे होतात जेव्हा ती व्यक्ती जवळची असते तेव्हा. तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद म्हणजे तिच्या मैत्रिणीचे आई वडील असतील किंवा बहीण भाऊ असेल त्यांच्या सोबत पण तुम्ही तेवढेच क्लोज होता किंवा तेही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करत असतात किंवा प्रोत्साहन देत असतात तर त्यासाठी तुम्ही लिहू शकता. कारण ती ती ते जे कोणी आहेत तिचे नातेवाईक किंवा त्याचे नातेवाईक ते तिच्यामुळे आपल्याला भेटलेले असतात तर त्यासाठी तिला आपण धन्यवाद देऊ शकतो. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्याकडून मी डाऊन टू अर्थ म्हणजे खूप संपत्ती असतानाही नम्र कसं राहायचं हे शिकले. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने तिच्या आयुष्यातील एक जवळची मैत्रीण किंवा जवळची व्यक्ती म्हणून मला स्थान दिले त्यासाठी. मी जिथं मैत्रिणी म्हणते तिथं तुम्ही तिचं नाव किंवा जे बोलवता ते लिहा जेणेकरून तुमचे फिलिंग्स तिथे व्यक्त होतील. मॅम असं लिहू शकते मी की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जी माझ्या पाठीमागे कधी माझ्या पाठीमागे कायम माझं लोकांसमोर माझं कौतुकच केलं तिने येस येस नक्की. माझं सपोर्टच केला. हो बरोबर अगदी बरोबर लिहायचंय ते. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने मला ध्यान करायला शिकवलं येस ग्रेट. आणि नशीब. ध्यान करायला प्रोत्साहित केलं. येस. ध्यानवाली मैत्रीण आहे माझी. ग्रेट ग्रेट.
माझी सुद्धा. लिहा मग. अरे धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने मला वेगवेगळे पदार्थ नेहमी फोनवर बोलून बनवायला शिकवले. वा, ग्रेट. सांगा. तिने तुम्हाला तिच्या हातचं किंवा जे कोणी असेल व्यक्ती त्यांनी बनवून तुम्हाला काही खायला दिलं असेल तर तेही लिहू शकता. किंवा स्वतःची वस्तू आपण जर आवडली म्हणून सांगितलं तर ती लगेच त्या व्यक्तीने तुम्हाला दिली असेल. घड्याळ असेल किंवा काय तर आवडलं म्हणून सांगितलं तर ती व्यक्ती तुम्हाला घे तुला म्हणून देते ना. तसं मला काही दिलं असेल तर तसंही तुम्ही लिहू शकता. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जी सावलीसाठी माझ्या सोबत होती. आवाज येत नाहीये तुमचा, जरा मोठ्याने सांगाल काय म्हटलात? धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जी सावलीसाठी माझ्या सोबत होती. येस. मॅम हम्म. असं लिहू शकते मी. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे ते मला काही शिकायला मिळालं त्याच्यासाठी मला धन्यवाद. येस. हो हो. मॅम असं लिहू शकतो का?
धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्यामुळे मला जगाचा व्यवहार कळाला. हो. काय म्हंटल मॅडम, आवाज नाही आला? त्या म्हटल्या धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्यामुळे मला जगाचा व्यवहार कळाला. येस, काय कळाले? व्यवहार, जगातला जगाचा व्यवहार. 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 मॅम एक असं लिहू शकते मी की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने तिचा अमूल्य वेळ मला दिला. येस येस, नक्कीच. मॅम असं लिहू शकतो का? हम्म. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला. माझ्या 2 वर्ष काळामध्ये तिनं मला निर्णय घ्यायला मदत केली. हो. मॅम असं एक लिहू शकतो का हम्म. की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने तिची जी भूमिका आहे माझ्या ती मत आहे ते त्याच्याच ठेवले. जरी कधी आपले राग येतो आपल्याला चिडतो पण ती कधीच चिडली नाही माझ्यावर आणि ती कधीच हे केली, ती कायम तशीच राहिली. हो. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला माझी प्रत्येक गोष्ट सहन केली त्यासाठी, असं लिहू शकतो. सहन केलं. हा. मॅम असं लिहू शकतो का? धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने मला मैत्रिणीचे महत्व कळवून दिले. हो. जिच्यामुळे मला मैत्रीचे महत्व कळाले, असं लिहू शकता तुम्ही. हो, जिच्यामुळे मला मैत्रीचे महत्व कळाले. मॅम असं पण लिहू शकतो ना, धन्यवाद माझ्या मैत्रिणीला माझ्या चुकीच्या निर्णयावर तिनं स्टँड घेतला त्याच्यामुळे माझा निर्णय बरोबर आला. येस, लिहू शकता. असे काही स्पेसिफिक प्रसंग असतील जेव्हा खूप तिच्यामुळे आपल्याला आधार वाटला असेल किंवा प्रोत्साहन मिळालं असेल किंवा खूप आनंदी फील झाला असेल तिच्या त्या वागण्यामुळे किंवा जे कोणी असेल त्याच्या वागण्यामुळे, तर त्या प्रसंगाच्या वेळी तुम्हाला जे काही फील झालं होतं बघा, ते जेव्हा तुम्ही आठवता तेव्हा आपल्याला ते फिलिंग पण येतात. तर त्या गोष्टी पण तुम्ही लिहा. म्हणजे आपण जे काही एनर्जीचं हायर एनर्जीमध्ये राहायचा प्रयत्न करतोय, हे ग्रॅटिट्यूड लिहिण्याचं कारण एक आहे, ज्याच्यामुळे काय होतं की आपण जे काही आपल्या चिंता विचार चाललेले असतात ना, निगेटिव्ह गोष्टी दिवसभरात पण, तर आपण हे ग्रॅटिट्यूड मध्ये असू ना, तर ऑटोमॅटिकली आपण त्या धन्यवादच्या भावनेत मग मदत केली असेल तर आपण त्यासाठी धन्यवाद, काही चांगलं केलं असेल तर त्यासाठी धन्यवाद, ह्या सगळ्या फिलिंग्स मध्ये राहतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण त्या हायर एनर्जी मध्ये राहायला मदत होते. त्यामुळं जितकं दिवसभरात आपल्याला, जसं आपल्याला मेडिटेशन मध्ये सांगितलं जातं की श्वासासोबत राहायचंय, जितकं जास्ती वेळ राहता येईल तितकं, तसं जितकं आपल्याला ग्रॅटिट्यूड मध्ये राहता येईल तितके आपण हायर एनर्जी मध्ये राहणार आहोत. तर सवय लावून घ्यायची स्वतःला. आणि ह्याचे मॅजिक, ह्याचे जादू, आता आपण पुस्तक पण बरेच जण अटेंड करतायत, तर त्याच्यात पण बघा प्रत्येक त्या चॅप्टर मध्ये ना कृतज्ञतेचं महत्व सांगितलंय. द मॅजिक या बुकमध्ये 3:30 वाजता जे आपल्याकडे PMC महाराष्ट्रावर हिंदीमध्ये आहे,
पण कळण्यासारखं आहे, खूप खूप इझी आहे ते. तर त्यात सुद्धा त्या कृतज्ञतेचं महत्व म्हणजे ते जादू घडवून आणतं. तर आपण आहे ना एका सेशनमध्ये होऊ देत आपलं आता हे चालू केलंय आपण 21 दिवस वगैरे होऊ देत. प्रत्येकाने आपल्याला हे लिहिल्यानंतर काय अनुभव आले ते शेअर करायचे. तुम्हाला ते मॅजिक काय आहे लिहिल्यावर नुसतं हे ग्रॅटिट्यूड केल्यावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. तर या गोष्टी आपण शेअर करायच्यात आणि बरेच असे आहेत आजूबाजूला माझ्या कॉन्टॅक्ट मधले की मी त्यांना त्या सेशनमध्ये बोलवेन. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जे काही बदल झालेत त्या कृतज्ञतेमुळे नुसतं लिहिल्याने तर ते शेअर करतील तुम्हाला पण. तर जे आपण करतोय ते खूप फिलिंगसह मनापासून करायचंय. त्याचा नक्की आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. जादू घडणार आहे आपल्या आयुष्यात, मॅजिक येणार आहे. मॅम एक थोडंसं विचारू शकते मी? हा जसं आपण हे लिहितो सगळं, तर याच्यामुळे म्हणजे पर्टिक्युलर त्या व्यक्तीशी रिलेटेड मॅजिक घडणार की काय? म्हणजे कसं मॅजिक घडणार म्हणजे? काय म्हटलात? आवाज आला नाही. मला मला हे विचारायचं होतं हा की जसं आपण हे प्रत्येक वेगळे वेगळे लोकांसाठी लिहितो, जसं आईसाठी, वडिलांसाठी, नवऱ्यासाठी, मैत्रिणीसाठी. तर हे आपण लिहित असताना आपल्या आयुष्यात जे मॅजिक घडणार आपण जे म्हणतो, तर ते त्या पर्टिक्युलर त्या नात्याशी रिलेटेड राहणार आहे की दुसरं काही म्हणजे फरक होणार आहे? काय येस, म्हणजे आपण एक्झॅक्ट हळूहळू काय होणार? सुरुवात आपण नात्यापासून केली आहे. मेन म्हणजे आपलं येस, आयुष्य ज्यांच्यापासून चालू झालंय तिथून केली आहे. त्यामुळे त्याला येस, येस, कनेक्टेड जे विषय आले ते मी घेत चालले. बाकीच्या पण येस. गोष्टी असणार आहेत. जसं आपलं आरोग्य असेल, संपत्ती नाही, असेल. नाही. तसं नाही विचारलं मी. मला हे विचारायचं होतं की हम्म, आपण जे म्हणतो की नाही की आपल्या आयुष्यात एक वेगळ्या प्रकारचं मॅजिक घडणार आहे. हम्म. तर मॅजिक जे घडणार आहे ते या व्यक्तीशी रिलेटेड राहणार आहे की एक काहीतरी वेगळं राहणार आहे? नाही काहीही होऊ शकतं. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं असू शकतं ते. ओके. ओके. म्हणून म्हटलं मी आपलं हे झालं ना 21 दिवस वगैरे म्हणजे हो, थोडं हो. होऊ देत थोडे दिवस. तर येस, येस. तुम्हाला रिअलाइज होईल की जेव्हापासून मी हे लिहायला चालू केलंय ना तेव्हापासून काहीतरी वेगळं होतंय माझ्या आजूबाजूला किंवा असं काहीतरी ओके. येईल जे की बऱ्याच वर्षांपासून तुम्ही प्रयत्न करताय आणि झालं नव्हतं आणि आता झालंय. मग कदाचित आपण आता जे लिहितोय त्या रिलेटेड असेल ते किंवा तशा हा, पद्धतीचं दुसरं काहीतरी असू शकतं. तेच असेल असं पण नाही. बढिया. येस. सुंदर आहे. तर पण नक्की जे कोणी लिहितायत ना आता आपल्या हो, या हो, एनर्जी सोबत कनेक्ट आहेत त्या हो, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी जादू ही घडणारच आहे आणि घडत राहणार आहे. तुम्ही जसं जसं त्या फिलिंग्स मध्ये राहायला लागाल ना त्या एनर्जी मध्ये राहायला लागाल 100% ही जादू आणि मॅजिक आपल्याकडे येणार आहे. आपल्या अनपेक्षित काहीतरी हम्म, खूप छान छान गोष्टी घडायला चालू होणार आहे. जे तुम्हाला आवडते ते मिळेल. हो. काही होऊ शकतं. फक्त आपल्याला रिसिव्हिंग मोड मध्ये राहायचं आहे त्या. समोरून कोणीतरी तुम्हाला मॅडम. गिफ्ट देईल हा, तेव्हा आपल्याला नाही हा. नाही म्हणायचंय ते. हो, हो, येस, तर ते आपल्यासाठी आलेलं आहे तर त्यासाठी धन्यवाद देऊन ते स्वीकारता आलं पाहिजे. हो. जे काही येईल आपल्या आयुष्यात ते. आणि मॅडम एक म्हणायचं होतं मला की हे जे ग्रॅटिट्यूड लिहितो आपण ते हम्म. लिहित असताना ना डोळ्यात पाणी येतं. येस, तेच फिलिंग्स आहेत. त्याच हेच महत्वाचं आहे, हेच फिलिंग आहे. धन्यवाद, धन्यवाद द्या. येस. हा तेच वाटतंय तेव्हाचं पाणी गोष्ट त्याच्यात वेळ जातो हा, माझा. हा. डोळ्यात ना सतत आहे ना असं आईचं लिहिताना नवऱ्याचे म्हणजे हे सगळं गदगदून आलं होतं हा आणि पाणी सतत निघत राहतं ते. येस, बघा विचार हो, करून आपण रोजच्या आयुष्यात एवढा वेळ देऊन कधी त्या व्यक्तीबद्दल धन्यवाद दिलेत का? हो. फिलिंग्स नाही दिले ना. मग नाही. आपण त्या एनर्जी मध्ये राहतोय आता. ते धन्यवाद ओके. असेच जाणार नाही आहेत आपण लिहिलेले फील केलेले. त्याचं फळ ओके. आपल्याला नक्कीच मिळणार आहे. तर जितकं ओके. लिहिता येईल फिलिंगसह तितकं लिहा. सकाळच्याच वेळी लिहायचं असं नाही आपल्याला दिवसभरात जेव्हा हो, वेळ मिळेल तेव्हा लिहा. हो, हो. म्हणून मॅडम आत्मवंदन. मी काय म्हणतोय एकाच याच्याविषयी लिहायचं का दुसरा अजून कोण असेल त्याच्याविषयी पण लिहू शकतो? शक्यतो एका व्यक्तीशी रिलेटेड लिहा. तेच म्हणतो नाही तर म्हटलं दुसरा अजून म्हणजे असे नको. असतात ना ह्याच्यात एका 2 3 4 असे पण. नाही मिक्स नका करू. जसं आपल्याला आईस्क्रीम खायला दिलं एका फ्लेवरचं तर त्याच्यात बाकीचे मिक्स केल्यावर चांगलं नाही लागत. बरोबर. पण तो मॅम हा आत्मवंदन
पण अच्छा. माझे खास 2 मित्र होते, ते फार जीवलग, आम्ही रात्रंदिवस एकत्र असायचो. त्यामुळे त्या दोघांचं मला पाठबळ एका क्षणाला सारखंच मिळायचं. तर मी ओके. दोघांना एका टायमाला घेऊ शकतो. नाही, कारण बघा त्या दोघांमध्ये काहीतरी वेगळं पण असेल. म्हणजे समजा एक येस नाही, एक्स व्यक्ती आहे, त्याच्याकडनं तुम्हाला वेगळे फिलिंग्स आले असतील, त्या व्यक्तीनं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या वेळी त्याच्याकडून काहीतरी वेगळं मिळालं आणि दुसरी वाय व्यक्ती आहे, त्याच्याकडनं पण वेगळ्या गोष्टी तुम्ही शिकलाय. भलेही ती दोघं नाही, एकत्र तुम्हाला वे असताना तुम्हाला मिळाले, बरोबर? तर नाही पहिला वेगवेगळ्या एकदा नाही मॅडम, माझं म्हणणं आहे का त्या दोघांनी मला अध्यात्मामध्ये आणलं. प्रत्येक वेळा ज्या वेळेला आम्ही गेलो, मोठ्या मोठ्या संतांकडे गेलो, तर ते मला घेऊन गेले. आणि त्यातला हात एक कधी हा असायचा, कधी तो असायचा, पण म्हणजे येस, दोघांचा पार्ट सेमच माझ्या बरोबर. जीवनात. तेच तर मला सांगते म्हणून मी. दोघे मला तेवढ्याच महत्वाचे आहेत. येस, मग तुम्ही एक काम करा, आज आत्ता लिहिताना एकाबद्दल पहिला 100 लिहा, दिवसभरात दुसऱ्याबद्दल 100 लिहा, जेणेकरून दोघांनाही ते धन्यवाद जातील. सध्या एक घ्या, एक झाल्यावर दुसऱ्याला घ्या. मग एकाचं लिहिताना तुम्हाला 50 लिहिले आणि पुढचं आठवत नाहीये, तर ती जागा सोडा खाली, दुसऱ्याचं लिहायला घ्या आणि 50 लिहा आणि पुढं 100 पूर्ण करा दिवसभरात. येस, थँक्यू. आत्मवंदन अमृता मॅम. अभिनंदन. आवाज येतो मॅम माझा? हो हो, येतोय. हा, तुम्ही जे आता बोलला शिंदे सरांना, तेच माझ्या बाबतीत पण आहे आणि मी दोघींना असं एकत्र घेतले. मग आता त्याच्या पुढे मी कसं लिहू? राईट कसं? नाही, एकालाच घ्या एका वेळी आणि एकाचं पूर्ण झालं की मग दुसऱ्याला, बरं असं चालेल. दोघांचं पूर्ण करा. थँक्यू. मॅम एक थोडंसं विचारायचं तुम्हाला की जसं आपलं हे आता हे होईल कम्प्लीट, त्याच्याबद्दल माझ्या एका मैत्रिणीबद्दल लिहून झालं. आता दिवसभरात असे प्रत्येक व्यक्ती ज्यांनी आपल्याला थोडीफार का बरं सपोर्ट नाही केलं होतं, असतंच येस, आपल्या आयुष्यात असे की फक्त मानसिकरित्या, मी हो, शारीरिक चालेल चालेल, फक्त मी थोडं एक थोडं त्याच्या सजेस्ट करेन, नाही एक सजेस्ट करेन की तुम्हाला हा एका व्यक्तीबद्दल आठवले ना, तर निदान त्या व्यक्तीला तुम्ही थोडा वेळ म्हणजे द्या. 50-60 तरी ऍटलिस्ट येस त्या येस येस. व्यक्तीबद्दल लिहा, मग दुसरी व्यक्ती. हा म्हणजे आता एक ओके. वाक्य एकाबद्दल आठवलं, मग लगेच दुसऱ्याबद्दल दुसरं, असं नका करू. कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅटिट्यूडचं महत्व त्यासाठी आहे की येस ते फिलिंग्स यायला ऍटलिस्ट थोडा म्हणजे तर वेळ द्या त्या व्यक्तीबद्दल, ठीक आहे? मग येस तुम्ही येस कितीही हो व्यक्ती बरोबर घेऊ आहे. हो शकता हो दिवसभरात, फक्त त्यासाठी तुम्ही वेळ हो द्या एका व्यक्तीसाठी. ओके ओके हो. कॉलेजमध्ये असताना माझं घर लहान होतं, हम्म. त्यामुळे हॉस्टेलमध्ये तिने मला रात्रंदिवस राहण्यासाठी मदत केली. येस, येते ऐकायला मॅडम? हो हो, येस, बरोबर लिहू शकता तुम्ही ते. सगळ्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी असतील सगळ्या लिहायच्या, कारण त्या गोष्टींचं महत्व आपल्याला आता बघा किती आहे. आता आपण म्हंटल ना किती जरी, तरी तेवढं क्लोज आत्ता नवीन ओळख झालेले कोणी मित्रमैत्रिणी असतील तर तेवढी होऊ शकत नाही घट्ट मैत्री, किंवा आपण तेवढं शेअरिंग नाही करू शकत त्या व्यक्तीसारखं दुसऱ्यांसोबत. तर खूप खूप महत्व आहे त्या गोष्टीला. आणि मी जसं म्हटलं की आयुष्यात, एक मिनिट, जसं म्हटलं की आयुष्यात आपण योगायोगाने काहीच होत नसतं, प्रत्येक गोष्ट घडण्यामागं कारण असतं. त्यामुळं Yes. खूप मनापासून करा जे करायचं आहे. येस मॅडम, बोलत होतात, बोला. मॅडम, हम्म. ती माझ्या आयुष्यातील पार्ट अँड पार्सल होती. काय? ती माझ्या आयुष्यातील पार्ट अँड पार्सल होते. नाही समजलं तुमच्या आयुष्यातील म्हणजे हा, अगदी आला ऐकायला, ती माझ्या आयुष्यातील पार्ट अँड पार्सल होती. ओके ओके, प्रत्येक गोष्ट तिच्याशी मी शेअर करत येस होते. येस येस, लिहा तुम्ही. येस, तीच व्यक्ती आपल्याला अगदी बरोबर तीच व्यक्ती घ्यायची आहे लिहायला. मॅम एक असं लिहू शकते मी की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने तिच्या घरात मला तुमच्यासारखं स्थान मिळवून दिलं. येस मेंबर सारखं. येस, लिहू शकता. मॅम मी असं लिहू शकते का? हो, धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जिच्यामुळे मी प्रथमच स्टेजवर कॉन्फिडन्सली बोलू शकले. जिच्यामुळे काय म्हटलं, ऐकू नाही आलं. तिच्यामुळे तिच्या सपोर्टमुळे मी प्रथमच स्टेजवर बोलू शकले. स्टेजवर बोलू शकले. ओके ओके, येस, लिहू शकता.
तिने मला बहिणीसारखं प्रेम दिलं आणि माझी बहिणीची उणीव भरून काढली. हो, लिहू शकता. धन्यवाद माझ्या मित्राला, ज्याच्यामुळे आमची दोन्ही कुटुंब एकत्र आली. येस. लिहू शकतो असं? हो हो हो, नक्की. थँक गरम करतो. तिच्या बहिणींनी सुद्धा मला अगदी घरच्यासारखे प्रेम दिले, की मला तिथे परकेपणा कधी वाटलाच नाही. येस. परकेपणाच्या इथे तुम्ही जवळचं समजलंय असं लिहू शकता. म्हणजे शक्यतो जे काही निगेटिव्ह वर्ड्स आहेत त्याला पॉझिटिव्ह मध्ये लिहायचा प्रयत्न करा. अच्छा अच्छा. ठीक आहे? तुम्ही असं लिहू शकता, धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्या बहिणींनी सुद्धा मला खूप जवळचं मानलं. म्हणजे ते परकेपणाच्या अच्छा. ठिकाणी. हम्म. आता सुद्धा खूप दिवसांनी जर त्या भेटल्या तर अगदी गळ्यात पडून आम्ही रडतो आणि माझं मन मी मोकळं करतो. येस, लिहू शकता. मॅम, हा, असंही लिहू शकतो की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी माझे चांगले व्हावे म्हणून कायम देवाला प्रार्थना करत असायची हो हो, आणि करते. अगदी. हा, धन्यवाद माझ्या मैत्रिणींना. आम्ही दोघी ध्यानाच्या प्रसार प्रचाराबद्दल सविस्तर चर्चा करतो. येस, बरोबर. किंवा तुम्ही ध्यानाच्या प्रचारासाठी एकत्र जातो असंही लिहू शकता. हम्म.
मॅम एक असं पण लिहू शकतो की धन्यवाद. हॅलो. हा बोला ना. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जी आमचा आवडता विषय अध्यात्मावर बोलायला वेळात वेळ काढून ती म्हणजे त्या विषयावर बोलण्याकरता तिचा वैयक्तिक वेळ काढून पण माझ्याशी बोलते. हो. आम्ही दोघी नेहमी कोणत्याही गोष्टींवर सखोलपणे चर्चा करायचो आणि त्यामुळे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. हो हो येस. येस येस हे पण बरोबर आहे. मॅम, एका मैत्रिणीचं झालं की त्याच पेज वरती दुसऱ्या मैत्रिणीचं सुरू केलं तर चालेल ना? शक्यतो नवीन पेजवर म्हणजे सुरुवात करा. 100 झाले का? नाही, 100 नाही ताई. 100 लिहिणं गरजेचं आहे का? हो, कमीत कमी 100 लिहा. मी तर म्हणेन हो. त्याच्यापेक्षा जास्ती लिहायला पाहिजेत. पण आपली सुरुवात आहे ओके म्हणून मी 100 सांगते. ओके ओके. मॅडम, थोड्या थोड्या टप्प्यावर थोड्या मैत्रिणी असतात ना, त्याच्यामुळं मग सहवास एवढा नसतो त्यांच्याशी, म्हणजे बदलू शकतो प्रत्येक वेळेस तो सहवास. हो, पण जेवढ्या वेळेचा सहवास होता त्यावेळी इतक्या काही गोष्टी घडलेल्या असतात की 100 पण कमी पडतील. भलेही ती मैत्रीण तुमच्यासोबत 1 महिन्यासाठी जरी असली ना, तर त्या एका महिन्यात इतक्या गोष्टी घडलेल्या असतात ना, फक्त आपल्याला ते आठवायला लागतील तेवढ्या. त्यासाठीच आपल्याला वेळ द्यायचा आहे. म्हणून म्हटलं मी की दिवसभरात पण तुम्ही दुसरी व्यक्ती घ्या, पण ऍटलीस्ट थोडा तरी वेळ द्या एका व्यक्तीबद्दल लिहिण्यासाठी. आता सुद्धा आम्ही खूप दिवसांनी भेटलो तर रात्र आम्ही गप्पा मारतो आणि त्यामुळे इतका वेळ आनंदात जातो की बस बस खूप मजा येते. येस, लिहू शकता तुम्ही हे पण. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जिच्यामुळे मी प्रवासात कोणी शेजारी बसलं असेल अनोळखी व्यक्ती, तर तिच्यासोबत पण शेअरिंग म्हणजे जर काही खात असेल तर ते शेअर करायला शिकले. जे की मी आधी नाही करायची कारण अनोळखी व्यक्ती असायची तर. पण तिच्यामुळं तिच्यासोबत जेव्हा प्रवास करायचे मी तेव्हा मी बघायचे तिला, ती जे काही खात असायची ती आजूबाजूला कोणीही असू दे व्यक्ती, तर ती त्यांना पहिला द्यायची की घ्या म्हणून. मग मग स्वतः खायची. तर ते मी तिच्याकडून शिकले. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जिच्याकडून मी अनकंडिशनल मदत करायला शिकले. अनकंडिशनल मदत म्हणजे आपण बऱ्याचदा बघा, जी व्यक्ती आपल्याला भविष्यात आपल्या सोबत असणार आहे, कामाला येणार आहे, त्या व्यक्तीला आपण खूप खूप मदत करायला पुढे येतो. पण ज्या व्यक्तीशी काहीच संबंध नसतो, आता आपण ध्यानात आल्यामुळं आपल्यात बदल झालाय, पण याआधी असं नव्हतं. तर ते जी मदत करणं आहे ना, ते लिमिटेड असायचं. तर मी माझ्या त्या मैत्रिणीकडनं शिकले की कोणीही असू दे समोर, तो परिचयाचा असू दे, भविष्यात भेटणारा असू दे, नसू दे, त्याला खूप अनकंडिशनल म्हणजे इतकी मदत करायची ती, म्हणजे अजूनही करते, की तो गुण खरंच मला खूप आवडायचा आणि मी तो गुण म्हणजे मी शिकायला लागले. त्यासाठी तिचे धन्यवाद. मग एक बोलायचं होतं मला. हा. हे सगळं लिहित असताना म्हणजे जे बाहेरून जे चमत्कार जसं आपण म्हणतो त्या घडतील ते घडतील, पण आतून एक वेगळं फिलिंग येणं सुरू झालेलं आहे. ऍक्च्युली तेच नाही आतून कुठे फिलिंग हा येतो ना, त्यामुळेच ते चमत्कार घडणार आहे. तुम्ही जितकं हा फील ते लिहिणार आहे ना, हो त्यामुळेच ते चमत्कार घडणार आहे. हो. कारण आतूनच एक वेगळं काहीतरी वाटायला लागलेलं आहे. सांगता येत नाहीये. येस. हो. म्हणजे एक वननेसची जी फिलिंग जे आपण शब्द वापरतो, तर ते एक असं आतून असं भरभरून फक्त प्रेम, सगळ्यांसाठीच प्रेम, मग तो कसा का नसो. येस, तेच तेच करायचंय, तेच शिकायचंय आपल्याला यातून.
हो. मला असं मावशी असं मावशी मला कोणीतरी म्हणावं असं मला खूप वाटायचं. ची मुलं अगदी इतकं मला सारखं मावशी म्हणतात, मला अगदी घेऊन येत असतं. सुरेखा मॅम, तुम्ही काही बोलतायत का? हो, हा, आवाज येत नाहीये. ती तिच्या मुलांमुळे मला मावशीचं नातं मिळालं. बाकीच्यांना येतोय का आवाज, की मलाच येत नाही माझ्याकडे? नाही येत. नाही नाही. येत. येत आवाज. नाही ना, आवाज नाही येत. ब्रेक होतोय आवाज. आवाज नाही येत दादा. मी आतल्या आत बोलते असं वाटतं. हा, येस, मलाही तसं. आता येत आहे का ऐकायला? आता आता येत आहे मॅडम. बरोबर आलं. की तिच्या मुलांमुळे मला प्रेमाचं मावशीचं नातं मिळालं. येस. कोणाकडे काही असं शेअरिंग करण्यासाठी आहे का, की तुमच्या कोणी त्या जवळच्या व्यक्तीनं अशा त्यामुळे प्रसंगी तुम्हाला खूप काही इन्स्पायर केलं असेल, जे की बाकीच्यांना सांगितल्यावर पण इन्स्पिरेशन मिळेल, प्रोत्साहन मिळेल, असं काही असेल तर सांगू शकता? संजय, तुझ्यामुळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. येस. मॅम, मी एक असं लिहू शकते का, हा, की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जिने मला शिकवलं की नात्यांना कसं जपायचं. हो, सेम वाक्य मी पण लिहिलंय. हो, थँक्यू. थँक्यू मॅम. मॅम, येस. असं लिहू शकतो का की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्यामुळे मला खूप मोठा मित्र परिवार मिळाला. हो हो, लिहू शकता. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, ती जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असते तो माझ्या आयुष्यातला वेळ खूप सुंदर मी घालवला आहे किंवा घालवत आहे. ती जेव्हा केव्हा माझ्यासोबत असते तेव्हा मी खूप एन्जॉय करते तो मोमेंट, ते क्षण. येस, बाकीचे लिहितायत ना? धन्यवाद, तुझ्यामुळे मी भावला भाऊलीचे लग्न काय असते हे समजू शकले. येस. तिच्यामुळे मला भजनाची गोडी लागली. येस. मॅम, एक अजून असं लिहू शकते. रेकॉर्डेड असणार का तो का? हो हो हो, आज केलंय रेकॉर्डिंग, आज टाकेल मॅम, मी युट्यूबवर. मॅम, असं लिहू शकते का मी, तर धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जी कायम तिच्या आयुष्यात माझं जे अस्तित्वाचं महत्व आहे ती मला जाणीव करून देते. हो, लिहू शकता. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला, जिच्यामुळे माझ्यात खाण्याची आवड, वेगळे वेगळे पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली. नाहीतर मी फक्त महाराष्ट्रीयन खायचे, जिच्यामुळे मी बाकीचे पण ट्राय करायला लागले, जे की आधी नव्हते करत.
धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्यामुळे मला डार्क चॉकलेटचे फायदे काय आहेत ते कळाले. मला ती प्रत्येक गोष्ट मनापासून शिकवते, येस. शिकवल्या. बस मास्टर, शेवटचे 4 मिनिटं. जे काही आठवतंय किंवा सांगायचं असेल तर सांगा, लिहा जितकं लिहिता येईल शेवटच्या 4 मिनिटात. बरोबर 4:55 आपण थांबवणार आहे. रोज रोज आपण असंच फॉलो करायचंय. मॅम एक असं लिहिलंय मी प्रत्येक गोष्टीची पटवून देण्याची कला तिच्या अंगामध्ये खूप होती आणि येस त्यामुळे मला ते प्रत्येक गोष्टीचं महत्व समजावून सांगायची. येस येस. मॅम हा मी एक बोला. असं लिहिलेलं आहे की हा. धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिच्याकडून तिने न मला शिकवता तिच्या वागण्यातनं बोलण्यातनं पाहून मी बरेचसे काही शिकून गेली. हो हो. तिच्यासाठी तिच्या या धन्यवाद. गोष्टीसाठी तिचा खूप धन्यवाद. येस येस नक्की लिहा. हो. कठीण प्रसंगात धैर्याने कसं तोंड द्यायचं हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. येस. कठीण हा शब्द टाकणार सर्व प्रसंगातल्या. हा येस बरोबर सर. नाही पण सर्व प्रसंग म्हटल्यानंतर त्याच्यात चांगले वाईट आलेच ना सर. कठीणच्या इथं म्हणूनच सर्व चॅलेंजिंग प्रसंगात आहे. चॅलेंजिंग. अच्छा मॅम चॅलेंजिंग अच्छा झालेला. मॅम मी एक असं अजून लिहिलंय की धन्यवाद माझ्या मैत्रिणीला जिने कायम मला समजून घेतलं. कायम तुम्हाला. मला समजून घेतलं. येस येस हो लिहा. आपण थांबूया ना हो एक आता मिनिट. थांबून टाकू. आपण सर्वांना आपण यांचे अमृतताईंचे आभार. सर्वांनी मार्गदर्शन बद्दल अमृतताई तुम्हाला भरपूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद 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 अमृताताई. धन्यवाद अमृताताई. धन्यवाद 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 आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. धन्यवाद. चांगलं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. थँक्यू मास्टर्स. पुढचं एक सांगू इच्छिते की पुढचं सेशन चालू होईपर्यंत डोळे मला बंद चांगली करून सवय लागल्याबद्दल काही नाही. डोळे बंद करून Thank you, जे काही madam. लिहिलंय त्याबद्दल फिलिंग करा. थँक्यू म्हणा त्या व्यक्तीला आणि आपण आजचा सेशन इथे थांबूया. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. सर हे रेकॉर्डिंग कुठे आहे उपलब्ध असेल? हा मी सांगेन ग्रुपवर टाकेन आपल्या. येस धन्यवाद मॅडम. आता मॅडम. याचं मॅडम याचं एंड करून नवीन परत मी पीएमसी चालू करू का? हा एकच मिनिट सर.